उद्या काहीसं येणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पहिल्यांदा काय होतं, शासन इथले प्रशासन सांगायचं की आमच्या हातात नाही, पण आता हातात आणि पायात आणि काय कोणाला काही सांगायचं कारणच नाही, कारण का शासनकर्त्यांकडेच बैठक आहे। एक दिलदार मनाचा माणूस असं म्हटलं जातं, विरोधकही ते मान्य करतात। नांदेड जालना समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचे आज 102 दिवस पूर्ण झालेत। बऱ्याच दिवसाच्या प्रदीर्घ काळाच्या आंदोलनाला उद्या काहीसं यश येणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यश यासाठी म्हणतो की आतापर्यंत कुणी आमच्याशी चर्चा करायला अधिकृतपणे आलं नाही। आम्ही आंदोलन केले की मग शासनाने यायचं, तो भाग जरी सोडला तर असे शासन स्तरावर व्यापक बैठक जे कोणी निर्णय घेणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री आहेत, त्यांनी कधी हे केलंच नव्हतं। 2-3दा बैठका लागल्या, परंतु वेगवेगळ्या कारणांनी त्या रद्द झाल्या। उद्याची बैठक लागलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित मंत्री, सर्व वरिष्ठ अधिकारी, जिल्हा स्तरावरचे सर्व अधिकारी सहभागी होणार आहेत। उद्याचा सुदिन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की उद्या या विषयावर साधक बाधक चर्चा होईल। उद्याचा दिवस अभिनय तो कभिनय सारखा असेल, कारण की उद्या जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं की सर्वाधिक राष्ट्रीय ग्राह्य धरल्या पाहिजेत असं शासनाचंही म्हणणं आहे। आमची तीच मागणी होती। आम्ही आता सोबत घेऊन चाललेलो आहे, त्यांच्याकडे पूर्ण त्याचा डाटा आहेच प्रत्येक गावचा। तर उद्या त्या विषयावरही चर्चा होईल। आणि उद्या आता पहिल्यांदा काय होतं, इथले प्रशासन सांगायचं की आमच्या हातात नाही, पण आता हातात आणि पायात आणि काय कोणाला काही सांगायचं कारणच नाही, कारण का शासनकर्त्यांकडेच बैठक आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेचा काळ सगळ्यांनी पाहिलाय। एक दिलदार मनाचा माणूस असं म्हटलं जातं, विरोधकही ते मान्य करतात। आणि शेतकऱ्यांना तर ते मागच्या टप्प्यात जेव्हा हे झालं, मागचा समृद्धी नागपूर मुंबई, त्यावेळेस ते या खात्याचे मंत्री होते, त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। तर त्यामुळे फक्त आता काय राहिलेलं आहे, काहीतरी तिथपर्यंत पोहोचलं नाही म्हणा, चुकीची माहिती गेली म्हणा, जे काय झालं असेल आता त्याच्यात तेवढ्या खोलात जाण्याची गरज नाही। उद्या आम्ही सर्व आशावादी आहोत। आमचा जो रास्त मूल्यांकनाचा विविध जे स्ट्रक्चर आहेत, विविध मालमत्ता ज्या आहेत, घरं असतील, झाडं असतील, विहिरी असतील, शेततळे असतील, याचं रास्त मूल्यांकन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहेत। ते मोठ्या मनानं शेतकऱ्यांना न्याय देतील असा विश्वास व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आम्ही मुंबईला येत आहोत। आमच्या मागण्या पदरात घेऊन प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, इतर मंत्री असतील, आमदार खोतकर असतील, सर्व सचिव असतील, आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवतील अशी आम्हाला विश्वास।